हा सर, ते तुम्ही काल रेकॉर्ड केलेलं ना, तेच मी विचारत होतो. ते केलं ना, पण मी अपलोड केलंय म्हणजे मॅट्रिक्स युट्यूबवर सायन्स आलंय. अकॅडमी. येस युट्यूबवर अपलोड केलं. युट्यूबवरच अपलोड केलंय. काल जरा लेट झाला अपलोड करायला, कारण ते मला रात्री मिळालंच नाही लेक्चर. सो आजचं मी लगेच करून टाकेन लेक्चर झालं. सो इन केस लागलं तरी तुम्हाला मिळून जाईल. प्लस मी तुम्हाला हे पण सेंड केली आहे, ह्याची लिंक पण सेंड केली आहे. कशी? वन नोटची. होपफुली सगळ्यांना मिळाली असेल. सर एकदा चॅट वरती द्या ना. ओके, चॅट वरती मला ती सर व्हॉट्सअपवरून काढावी आम्हाला लागेल. कोणीतरी ती हे करा ना, कॉपी पेस्ट करा ना तिथून, नाही ज्यांना मिळाले त्यांनी. अजून सगळ्यांनी आय गेस ते व्हॉट्सअपचा ग्रुप पण जॉईन नाही केलाय मोस्टली. तो पण पटकन करून टाका जॉईन. तुम्हाला अमन सरांना मेसेज करायचा आहे, ज्यांना ज्यांना ते जेईचे लेक्चर्स करायचे. दिस इज अगेन फॉर जेई ऑनलाईन स्टुडंट. सो तुम्हाला ते मेसेज करायचे ते करून टाका आणि ग्रुप जॉईन करा. येस, ऋषिकेशने सेंड केली आहे. सर फिजिक्स कधी सुरू होणार आहे? फिजिक्स अपडेट नाहीये रे ऍक्च्युली माझ्याकडे काही. कोणत्या चॅनलवर आहे? तर मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी मधून सर्च करा तुम्ही. त्याच्यावर मिळून जाईल. ठीक आहे. विथ दॅट तुम्हाला अजून एक टास्क द्यायचा आहे. लेट्स सी किती जण कम्प्लीट करतात तो. सो तुम्हाला टोटल 3 व्हिडिओज बघायचे आहेत बिफोर संडे. आणि संडेला, आता तुम्ही असं संडेला सुट्टी द्या तर नाही रे, सुट्टी जरा आता कमीच होईल तुमची. सो संडेला वी विल कंडक्ट वन मोर लेक्चर. एक केमिकल इक्विलिब्रियम नावाचा टॉपिक आहे, तो कव्हर केलाय ऑलरेडी. काही स्टुडंटसाठी तो लाईव्ह मध्ये कव्हर झाला होता, तर काहींनी तो रेकॉर्डेड मध्ये करून टाका जरा. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी 2 सेकंड. येस, सो त्याच्यावर केमिकल इक्विलिब्रियमचे 3 व्हिडिओज आहेत, तर मी ते तुम्हाला शेअर करतो. सो बिफोर संडे गो थ्रू करा त्याच्यातून. आणि आपल्याला अजून एक व्हिडिओ मधून तो चॅप्टर कव्हर करायचा. तो 4 व्हिडिओज मध्ये तो चॅप्टर कव्हर होऊन जाईल. आणि 3 व्हिडिओज म्हणजे ते बरेच मोठे मोठे आहेत. आय गेस रफली आम्ही 90 मिनिट्सचे वगैरे लेक्चर्स घेतले होते. सो तो ओव्हरऑल कंटेंट मोर दॅन 4 अँड हाफ अवर्सचा असेल. ठीक आहे. सो मी त्याची प्लेलिस्ट तुम्हाला शेअर करेन आज वगैरे. तर ह्या वीक मध्ये हे लाईव्ह चालूच आहे, तर त्याच्याबरोबर हा पण चॅप्टर कव्हर करून टाकायचा आपल्याला. ठीक आहे. सो ते 3 व्हिडिओ बघून घ्या, सो दॅट तुम्हाला जेव्हा लाईव्ह करू आपण संडेला एक लेक्चर, सो तेव्हा समजून जाईल. नाही, नॉट आय हॅवंट सेंड इट. मी सेंड करतो. ते त्याच चॅनलवर आहेत सेम. अगेन तुम्हाला इथे पण मिळून जातील, ह्या फॉर्मॅटमध्ये असतील बघा. इक्विलिब्रियम 1, इक्विलिब्रियम 2 आणि इक्विलिब्रियम 3 म्हणून असे व्हिडिओज मिळतील तुम्हाला. सेम चॅनलवर, ह्याच चॅनलवर. सो जर ते तुम्ही बघून घेतलेत लवकरात लवकर तर दॅट विल बी ग्रेट. बिफोर संडे प्रिफर करा. ओके ओके. सो दॅट वॉज डिफरंट पार्ट. लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. चला आता मग काय चालू. येस, कुठल्या सरांना मेसेज करायचा, त्यांचा नंबर मिळेल का? ऍक्च्युली माझ्याकडेच नाहीये नंबर. वेट आहे नंबर आहे माझ्याकडे. लेक्चरच्या एंडला सांगूया, बोलूया का त्याच्यावर? ओके सर. मी देतो तेव्हा मला फक्त एकदा रिमाइंडर दे. ठीक आहे. ओके. येस. चला तर मग वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द टॉपिक विच इज 2.3 डेव्हलपमेंट लिडिंग टू बोर्स थेरी. देर आर सम डेव्हलपमेंट into shape चालू आहे. सो
there were some developments before Bohr's theory. Bohr's theory is one of the important parts जो ह्या चॅप्टरचा ऑलमोस्ट एक मेजर पार्ट आहे. कन्सिडरिंग मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो बिफोर बोर्स स्टडी और बोर्स स्टडी येण्यापूर्वी काहीतरी डेव्हलपमेंट झाल्या होत्या आणि काय होत्या त्या, तर त्याच्यामध्ये जी काही लाईट आहे तर त्या लाईटचं नेचर एक्झॅक्टली कसं असतं तर त्याच्यावर डिबेट चालू होतं तेव्हा. देअर वॉज नो आयडिया अबाउट दॅट. सो त्याच्यातून आपल्याकडे दोन नेचर आले. एक होतं की ज्याच्यामध्ये वी गॉट टू नो वेव्ह थेअरी जी सांगितली होती मॅक्सवेल बाबाने. So Maxwell put forth the wave theory, and as well as we got to know the second theory ज्याच्यामध्ये आपल्याला समजलं की we have a particle nature, लाईटचं पार्टिकल नेचर असतं जी सांगितली होती आपल्याला प्लँक बाबाने. ठीक आहे. सो वी आर नॉट इंटरेस्टेड इन ऍज सच थेअरी पार्ट की थेअरी एक्झॅक्टली कुठून आली और काय काय मुद्दे होते त्याचे, बट वी आर इंटरेस्टेड ओनली इन रिझल्ट, जे काही त्याचे रिझल्ट बनले. सो रिझल्ट काय होता तर वेव्ह थेअरी मधून आपल्याकडे वेव्ह नेचर आलं आणि वेव्ह नेचर आलं सो त्याचे काहीतरी सर्टन पॉइंट्स आले की त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आल्या, प्रॉपर्टीज आल्या. सो व्हॉट वी गॉट टू नो फ्रॉम वेव्ह थेअरी, जे की तुम्हाला अगेन ऑलरेडी माहिती आहे. वेव्ह म्हटले, एखादी वेव्ह म्हटली जी अशी काहीतरी दिसेल तर त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे आपल्याला आतापर्यंत, तर वी नो द हायेस्ट पार्ट, द लोवेस्ट पार्ट, माहिती आहे का रे ऑलरेडी? Yes, sir. काय म्हणतो आपण हायेस्ट पार्ट जो Crest. क्रेस्ट अँड ट्रफ, राईट. विथ दॅट वी ऑल्सो नो की जी काही हाईट असते, जी काही हाईट मेजर करतो आपण फ्रॉम द दिस लाईन ऑफ प्रोपोगेशन, ह्याच्यामध्ये ही असते आपली लाईन ऑफ प्रोपोगेशन. लाईन प्रोपोगेशन म्हणजे जी मुवमेंट होते ना ती. सो लाईन ऑफ प्रोपोगेशन पासून जो काही हायेस्ट पॉइंट आहे दॅट डिस्टन्स या डिस्टन्सला वी कॉल्ड इट ॲज अ, yes I am expecting answer from you. Amplitude. Amplitude. बघा हे this is something that you know, so तो याचे आन्सर एक्सपेक्ट करतोय. So this is what, this is from the distance, the highest distance from your line of propagation, that is amplitude. We know the high part is crest, low part is trough. Okay. With that we also know the distance between two consecutive crest or distance between two consecutive trough, वेवलेंथ. that we term as a wavelength. ज्याची थोडी आता आयडियल डेफिनेशन बनवायची और मच बेटर डेफिनेशन बनवायची की जी काय सांगते आपल्याला One crest, one trough. ओके. सो वन क्रेस्ट प्लस वन ट्रफ और consecutive ट्रफ, हे ओल्ड डेफिनेशन आहे. ओल्ड डेफिनेशन म्हणण्यापेक्षा ह्या ज्या ऑलरेडी माहिती आहेत, ज्या बुक्स मध्ये आल्या त्या आहेत, त्याच्यापेक्षा द बेटर डेफिनेशन इज दिस इज द डिस्टन्स between two consecutive similar points. This is the distance between two consecutive similar points, जे की सेम आहेत, सेम वेने बिहेव करतायत. तुमची जी काही वेव्ह असणार आहे, यू टेक एनी पॉइंट, से फॉर एक्झाम्पल तुम्ही हा पॉइंट घेतला, ओके, समवेअर हिअर यू आर टॉकिंग अबाउट धिस पॉइंट. तर हा पॉइंट काय सांगतो की वेव्ह आहे ती वरती येते, ओके, अशा पॉइंट मध्ये झाली. सो फ्रॉम धिस पॉइंट इफ यू फाइंड द सेम नेचर का पॉइंट which you get here. So if you measure this distance between any two consecutive similar point, but obviously consecutive असले पाहिजे and similar असले पाहिजे. So if you get that distance, this is your wavelength, जी आपण कशी डिनोट करणार आहे, that we are going to denote by lambda. Since it is a length का SI unit we already know. सांगा. मीटर. ओके, मीटर. SI unit मध्ये मीटर आहे, बट जनरली सिन्स वी आर राईट नाउ टॉकिंग ॲट सम प्रिटी लो स्केल, खूप छोट्या स्केलला बोलतोय. सो जनरली आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू डिनोट दिस इन नॅनोमीटर और अँगस्ट्रॉम युनिट. की ज्याचं आपल्याला रिलेशन माहित पाहिजे. 1 मीटर म्हटल्यावर किती नॅनोमीटर बनतं? 1 मीटर इज 10⁻². एनीवन? 10⁻² -9 नॅनोमीटर. अँड अँगस्ट्रॉम युनिट म्हटलं की 1 मीटर इज -10 अँगस्ट्रॉम युनिट. ओके. जनरली आपण जेव्हा रिप्रेझेंट करणार आहे तेव्हा वी आर गोइंग टू जनरली डिनोट इन
नॅनोमीटर और अँगस्ट्रॉम युनिट, जे आपण डिनोट करतो बाय लॅम्बडा. तर विथ लॅम्बडा और वेवलेंथ आपल्याला अजून खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत. से फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक डिस्टन्स, unit distance or waves in unit distance. Okay. First thing that we know, first characteristic that we know is a wavelength. Yes, बाकीच्या पण आहेत त्या, ज्या काही क्रेस्ट, ट्रफ वगैरे बघितल्या, अँप्लिट्यूड बघितल्या, बट त्या काही इतके इम्पॉर्टंट नाही आहेत. सो मला होस्ट करतो का? Okay. Okay, so first characteristic, main important characteristic is wavelength. Now if we take this wavelength, okay, or we try to find the waves in unit distance, waves in unit distance. So आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, एक पर्टिक्युलर युनिट डिस्टन्स घेतला, लेट्स से 1. Now if I want to know number of waves present in this unit distance, what I will do? काय करेल, आपल्याकडे एक एवढा डिस्टन्स आहे, ठीक आहे, आपल्याकडे फ्रॉम धिस पॉइंट टू धिस पॉइंट, लेट्स से एवढा डिस्टन्स आहे. आय वॉन्ट टू नो की किती वेव्स प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये. काय करावं लागेल मला? आय हॅव टू डिवाइड दॅट टोटल डिस्टन्स बाय द डिस्टन्स ऑफ अ सिंगल वेव, राईट? Yes or Yes. no? Yes. And what is that? The distance of single wave is wavelength, Wavelength. Yes, sir. which is 1 by lambda. जिथून आपल्याकडे एक नवीन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी डेव्हलप होते, ज्याला आपण म्हणतो वेव नंबर. The second property for wave we have is wave number. जी काय सांगते मला? It is telling me about the number of waves present in a unit distance. एक particular distance मध्ये किती waves present असणार आहेत. With this, we also get one more characteristic property, which is termed as a frequency, which is given by nu. हे जे युनिट सांगतोय, this is nu. प्रोनाउन्स करताना न्यू बार, ह्याला न्यू बार म्हणायचे, हे न्यू आहे, जस्ट न्यू, which will be given by c lambda. Will be given by c lambda. Where c काय आहे आपला? Lambda is wavelength. c काय आहे? Speed of light. Speed of light. हे सगळं आलेलं आहे ह्याच्या आधी स्कूल लेवलला. आलंय का कुठेतरी असं? सी माहित नव्हतं. सी माहित नव्हता. ओके, झाला असेल रे. लाईट चॅप्टर झाला होता, सायन्स मध्ये होता लाईट चॅप्टर. सर सी ने डिनोट नव्हतं केलेलं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये होतं. ठीक आहे, सी ने डिनोट नसेल केलं मे बी. सो विच इज हॅव्हिंग द व्हॅल्यू ऑफ 3 × 10⁻⁴
8 मीटर पर सेकंड. करेक्ट. सो बेसिकली आपल्याकडे ह्या मेनली 3 कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी येतात. व्हेनेवर वी हॅव अ वेव्ह, we have these 3 different characteristic properties, and on the basis of this value of wavelength or frequency or wave number, आपण ज्या काही waves आहेत त्या waves ना different region मध्ये क्लासिफाय करतो, different types मध्ये क्लासिफाय करतो. We classify our waves in different types. कोणत्या बेसिसवर? तर on the basis of values of lambda, on the basis of values of nu bar or nu, राईट. ज्याच्यातून आपल्याकडे एक बनतं स्पेक्ट्रम रिजन, स्पेक्ट्रम म्हणतो, त्याला म्हणू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम काय आपल्याकडे? स्पेक्ट्रम इज हे जे काही डिफरंट टाइप्स आहेत ते कन्झिक्युटिव्ह त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार और डिक्रीजिंग ऑर्डर नुसार जर अरेंज केले तर आपल्याकडे एक स्पेक्ट्रम म्हणतो की ज्याच्यातून आपल्याकडे एक डिफरंट रिजन म्हणतात, ज्यातले सगळे काही इम्पॉर्टंट नाही आहेत, आपल्याला लक्षात ठेवणारे काही एक्सपेक्टेड नाहीये. बट मेनली वी शुड नो दॅट द विजिबल रिजन की ज्याच्यामध्ये जी लाईट आहे, पर्टिक्युलर लाईट जी आपल्याला दिसते, विच विल लाई इन 400 to 800 नॅनोमीटर रेंज. 400 to 800 नॅनोमीटर रेंज लॅम्ब्डाच्या रिस्पेक्ट मध्ये म्हणतोय. ठीक आहे. विजिबलच्या वरती जो एरिया असतो which is termed as UV region, which will go below 400, आणि visible खाली जो region येईल or where lambda which will be greater than 800, above 800, which will be termed as IR region, infrared region. This is your ultraviolet region, UV region, visible region and IR region. आता एवढंच नाहीये, स्पेक्ट्रम खूप मोठा आहे, बट त्या अख्ख्या स्पेक्ट्रम मध्ये आपण जात नाही बसणार आहे. वी विल डील इन UV, विजिबल अँड IR ऍटलीस्ट अंटिल बोहर्स मॉडेल. ते बोहर्स मॉडेल मध्ये जेवढं शिकायचं त्यासाठी एवढंच लागणार आहे. हा येस. मी एक छोटीशी मिस्टेक केली, ते सी लॅम्बडा लिहिलं होतं. थँक्स टू चिकन. सी बाय लॅम्बडा होता. ओके. सो व्हेन वी आर टॉकिंग अबाउट स्पेक्ट्रम मध्ये आपल्याला डील करायचा जो रिजन आहे तो मेनली हाच आहे की जिथे UV, विजिबल अँड IR मध्ये इंटरेस्ट आहे. बघितलं तर तसा UVच्या वरती देन वी हॅव एक्स रेज, गॅमा रेज. बिलो IR वी हॅव मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स. खूप सारे रिजन्स आहेत. But right now we are not interested in other regions. We are interested only 3 regions: UV, visible and IR. Okay. So आजचा टास्क आहे आपला. आजचा टास्क आहे on the basis of these things we should be able to find values of lambda and nu. सर आवाज Maybe you will get any of this one. एक दिलेलं असेल, लॅम्बडा दिला आहे तर न्यू फाइंड करायचं आहे. काय काय नाही. Okay, so in case lambda given ahe, so in that case you have to find nu, which is wavelength. If wavelength is given, then you have to find other 2 parameters. Let's say frequency is given, then you have to find wavelength or wave number. Okay, so we'll start with the first question. Say we have a wavelength of 400 nanometer. Let's talk about the visible spectrum. Wavelength of 400 nanometer. So what will be the value of nu bar in centimeter inverse and nu in bird obvious per second? Formulas we have: nu bar is 1 by lambda and nu is C by lambda. जो बार गिवन आहे, दिस इज नॉट इंडिकेटिंग एनी वेक्टर क्वांटिटी. ओके. इथे स्केलर वेक्टरचं काहीच रिलेशन नाहीये. ते जस्ट नोटेशन पाहिजे होतं, समथिंग विच विल बी डिफरंट इन फ्रिक्वेन्सी.
सो त्यांनी फक्त तो बार इंडिकेट केलाय. हे ह्याचा आणि व्हेक्टरचा काही संबंध नाही. सो ओके, फर्स्ट आन्सर फ्रॉम गौरी. ओके, दोन ऑप्शन्स होते. 0.7 into 10 raised to 16, 0.7 into 10 raised to 18 for new. सर 17 आहे. option. सर 0.7 into 10 raised to 16 आहे ना. येस सर. अरे तुम्ही जर काढले तर ते चॅट बॉक्स मध्ये सेंड करायचं तुम्हाला आन्सर. मी वाट बघतो तुमच्या आन्सरची. ओके, बघा रे, फर्स्ट वन न्यू बार आपल्याला सेंटीमीटर इनवर्स मध्ये फाइंड करायचंय. सो कन्व्हर्जन पण करावं लागेल. होपफुली तुम्हाला कन्व्हर्जन वगैरे येत आहेत. सो न्यू बार काय बनेल आपला 1/λ 1/400. दिस इज इन नॅनोमीटर. सो लेट्स जस्ट कन्वर्ट. कसं होणार 1/400 into 10 raised to minus into 10 raised to 2. करेक्ट. नॅनोमीटर साठी 10 raised to minus 9 आणि सेंटीमीटर कॅन्सल आउट करायचे. सो त्यासाठी 10 raised to 2. So directly we will get 10 raised to minus 7, which will be 1/400 or 1/4 into 10 raised to minus 5. 10 raised to 5/4. Okay, wrong केलं का इथे? सर 10⁻⁻7 नो सर करेक्ट आहे. सर करेक्ट आहे ना. ओके, कन्वर्जन. येस, कन्वर्जन करेक्ट केलंय. येस येस, करेक्ट आहे, करेक्ट. करेक्ट सर. So with 2.5 into 10 raised to 4 Yes sir. सेंटीमीटर इनवर्स. मला हे असं एक पण आन्सर नाही दिसलं. मला वेगवेगळेच आन्सर दिसले. म्हणून आय वॉज लाईक की रॉंग आहे. त्यात इथे न्यू बार न्यू इक्वल टू सी 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड आहे डिवाइडेड बाय लॅम्बडा 400 नॅनोमीटर. सो 4 into 10 raised to 2 into 10 raised to minus 9 meter. Meter gets cancelled. 354 is 0.75 into 10 raised to
2 minus 9 10 raised to 15. 15. यार हे पण मॅच नाही झालं आन्सर. सर 16. 16. कसं काय 16? 10 raised to 2, 10 raised to minus 9, that is 10 raised to minus 7. minus 7 वर घेऊन गेलात की काय होणार आहे? 10 raised to plus 7. 10 raised to plus 7 and 10 raised to 8. 10 raised to 15. 16 कहाँ से निकाला? सॉरी सर, टाइपिंग एरर होता है माझ्या साइड में. हा येस सर. तर 400 into 10 to the power minus 7 असणार. 400 into 10 raised to minus 7. मी 4 into लिहिलंय. का 400 into 10 raised to minus 7 कसं काय? तर कन्वर्ट केल्यावर तसंच येतं. हे बघा 400 नॅनोमीटर आहे ना. 400 नॅनोमीटर म्हणजे काय आलं? 4 into 10 raised to 2. आणि नॅनोमीटर साठी काय टाकतो आपण? नॅनो. मल्टिपल ऑफ नॅनो आहेत का ते लक्षात तुमच्या? मल्टिपल 10⁻⁹. -9. 10 raised to minus 9. सो ते 4 into 10 raised to minus 7 येणार ना. अरे मल्टिपल लक्षात ठेवा रे. सगळे मल्टिपल लक्षात राहू देत. सेंटी साठी काय येणार आहे? सेंटी साठी यू विल हॅव 10 raised to minus 2. फॉर मिली यू हॅव 10 raised to minus 3. मायक्रो 10 raised to minus -6. -6. नॅनो साठी 10 raised to minus -9. 9. आणि पिको 10 raised to minus 12. 12. हे एवढे तर लागणारे आहेत. सो ते तर लक्षात राहू देत. Second, so we have nu bar equal to 2500 centimeter inverse. Find lambda in nanometer and nu bar in centimeter inverse per second. Nu bar given है, nu in per second. बघा आता तर क्वेश्चन समोर आहे तुमच्या. आधीचा आन्सर समोर आहे. सो थोडं पटापट ट्राय करा आणि आन्सर सेंड करा. You have 3 answers, one from Soham, Shreya, and Atharva, Gauri.
दिव्येश ते तसा आन्सर नाही चालणार. ओके, आता जरा आहेत बरेच सारे आन्सर आहेत मगाच पेक्षा कम्पॅरेटिव्हली. Okay. So first one, lambda. One by nu bar. Okay. 1/2500. हे काय बनेल सेंटीमीटर मध्ये बनेल. ज्याला कन्वर्ट केलं तर काय बनणार आहे 10⁻7 डिवायडेड बाय 2500 नॅनोमीटर असं बनेल का रे. हे बघा न्यू बार होता सेंटीमीटर इनव्हर्स मध्ये सो डिव्हिजन मध्ये आहे सो ओव्हरऑल ते युनिट सेंटीमीटर बनणार आहे. नाउ फ्रॉम सेंटीमीटर टू नॅनोमीटर, नो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻7 नॅनोमीटर. Correct. So we'll put 10⁻7. 10⁻5 into 10⁻3 cancel again. So overall that will be 10 into 10⁻4 by 2.5 will be 4 into 10⁻4 nanometer. हे चालेल का आन्सर. सर 4000 आलं सर 4 into 10⁻3. येस सर. 10⁻3 आलं कसं काय रे. हे बघा रे आता 2500 आहे सो 1 2 3 डेसिमल पॉईंट शिफ्ट केले 10⁻3 झालं. ओके 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 इथे 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 मी मिस्टेक केली 10⁻3 येणार 10⁻3 वर घेऊन गेलो दॅट विल बिकम 10⁻3 विच ओव्हरऑल 10⁻4. हे काय आहे ओव्हरऑल 10⁻4 आहे. सो 10⁻4 ला जर स्प्लिट केला तर दॅट इज 10 into 10⁻3. सो 10 by 2.5 इज 4 आणि इंटू 10⁻3 सो आन्सर बनणार आहे तुमचा 4000 नॅनोमीटर. आता मला जे काही आन्सर मिळालेत सो त्यांची रेंज फ्रॉम -11 10⁻11 4 तर सगळ्यांचा आहे 4 into 10⁻11 टू 4 into 10⁻15 पर्यंत गेले. तर एकदा बघा रे काय पॉवर मध्ये तुम्ही करताय एक्झॅक्टली. थोडं स्लो समजवू का वाटल्यास हवे असेल तर. नाही सर कळाली मिस्टेक काय झाली. ओके जर हवे असेल तर थोडं स्लो सांगा. मी असं कन्सिडर करतोय की तुम्हाला कन्व्हर्जन वगैरे येत आहेत. कन्व्हर्जन मला शिकवायची गरज नाहीये सो मी ते कन्सिडर करून चाललोय. तर इन केस जर कोणाला असं झालं की सर नाही ते कन्व्हर्जनच नाही होत आहे तर एकदा सांगा फक्त. मला जे सांगितलंय की थोडस पेस जास्त ठेवला तरी काही इश्यू नाहीये. सो इन केस जर तुम्हाला असं झालं थोडा पेस स्लो वगैरे करायचंय तर एकदा फक्त सांगा तसं आयडिया द्या त्याची. ओके सेकंड वी हॅव फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज c by लॅम्बडा. सो लॅम्बडाची व्हॅल्यू आहे आता आपल्याकडे 3 into 10⁻8 divided by 4 into 10⁻6 meter. Okay, meter get cancelled. 3 by 4 is 0.75. So 0.75 into 10⁻
14. जर आपण असंही लिहू शकतो 7.5 into 10^13. 10^-6 वर घेऊन गेलो 10^+6 होतील. So 10^8 into 10^+6 will be 10^14 and 3/4 is 0.75. डाऊट होता. Yes. तर हे 4 into 10^3 मीटर येईल ना 10^3 3 काय म्हणलं 4 into 10^3 4 into 10^3 मीटर येईल ना खाली कसं लॅमडा. तर मीटर मध्ये केलंय ना ते कन्वर्ट. 4,000 लाच मी असं लिहितो 4 into 10^3. ठीक आहे. Yes. आणि नॅनोमीटरचा 10^-9 मीटर. सो आता हे काय झालं 4 into 10^-6. ठीक आहे. समजलं. Yes. मीटर का घेतोय मी वाय एम टेकिंग इन मीटर कॉज वरती 3 into 10^8 घेतलंय की नाही. आता मी ते कन्वर्ट करत बसण्यापेक्षा हे कन्वर्ट केलेलं बरं वाटलं मला. सो मीटर कॅन्सल करण्यासाठी फक्त ते मीटर मध्ये कन्वर्ट केलंय. ते नुसतं मी 4,000 नाही लिहिते. नॅनोमीटर पण मीटर मध्ये कन्वर्ट केलंय. इथे पण खूप मोठी रेंज मिळाली. ह्या आन्सर मध्ये पण आय एम गेटिंग लाईक बघा एक 10^27 पर्यंत आन्सर गेले. 10^9 आहे 27 आहे देन 28 then we have 10^7 हे कधीच आहे आय गेस हे आधीच आहे. 5 पण आहे 10^5. सर जर थोडंसं लॅमडा बघा. चुकला तर न्यू पण चुकणार म्हणून चुकलं. येस लॅमडा चुकला तर न्यू पण चुकणार. ओके चला अजून एक ट्राय करा. सर तुम्ही ते सेंटीमीटर टू नॅनोमीटरचं काय केलं ते सांगा ना परत एकदा. सेंटीमीटर टू नॅनोमीटर कुठे गेलं इथे का. तर हे आपलं हे बघा आपल्याला हे माहिती आहे ना 1 मीटर इज 10^9 नॅनोमीटर. करेक्ट. येस ऑर नो. तर काही जण म्हणतील सर नाही 10^-9. हो 10^-9 हे असं असतं 1 नॅनोमीटर इज 10^-9 मीटर. करेक्ट. सो हे रिलेशन समजून घ्या. मी हे उलट लिहितोय 1 मीटर इक्वल टू 10^9 नॅनोमीटर. ऑल्सो वी नो 1 मीटर इज 10^2 सेंटीमीटर. सो बेसिकली काय झालं 10^2 सेंटीमीटर इज 10^9 नॅनोमीटर. हे कन्वर्जन आलं. सो आता हे कन्वर्जन आपल्याला फक्त कुठे गेलं. हे कन्वर्जन थोडस फक्त आता सिम्प्लिफाय करायचंय. सो 10^2 डिवायडेड बाय 10^2 दोन्ही साईडला डिवाइड करू आपण. 10^9 डिवायडेड बाय 10^2. सो सेंटीमीटर टू नॅनोमीटर काय झालं आपलं 1 सेंटीमीटर इज 10^7 नॅनोमीटर. बघा एक सिम्पल लॉजिक लक्षात ठेवा की युनिट तुम्हाला माहिती आहे. छोटं युनिट कोणतं मोठं युनिट कोणतं ते तुम्ही इझिली सांगू शकता. आय होप तुम्हाला ते स्केल तरी माहितीये की स्टार्ट करून होतं ते किलो वगैरे पासून चालू करायचं आणि मग इकडे असं नॅनोमीटर पर्यंत वगैरे जायचं. राईट साईडला जे असतात ते स्मॉलर युनिट्स आहेत. सो वेन एव्हर यू हॅव अ स्मॉलर युनिट ठीक आहे. स्मॉलर युनिट असेल तर त्याचा न्यूमरिक नंबर जो असेल ना इफ युनिट इज स्मॉलर देन नंबर शुड बी ग्रेटर. सर आता तुम्हाला इकडे 10^7 नॅनोमीटर आलंय ना तर मग ते खाली येईल ना डिनॉमिनेटर मध्ये येईल ना 10^7. का डिनॉमिनेटर मध्ये येईल आणि वाय इन डिनॉमिनेटर. हे बघ इथे सेंटीमीटर आहे ना हे डिनॉमिनेटर मध्ये थोडी आहे. डिनॉमिनेटर मध्ये तर सेंटीमीटर इनव्हर्स होतं. यू हॅड सेंटीमीटर इनव्हर्स इन डिनॉमिनेटर. सो मी ते सेंटीमीटर केलं न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर पॉवर चेंज होते साइन चेंज होतं. सो सेंटीमीटर इनव्हर्स जे आहे डिनॉमिनेटर मध्ये कॉज 1/न्यू बार आहे. डिनॉमिनेटर मध्ये सेंटीमीटर इनव्हर्स होतं सो ते न्यूमरेटर मध्ये गेलं. नाउ यू हॅव हिअर सेंटीमीटर. त्या सेंटीमीटरला आपल्याला रिप्लेस करायचंय नॅनोमीटरने. सो मी काय केलं डिरेक्टली सेंटीमीटरला 10^7 नॅनोमीटरने रिप्लेस केलं. 10^7 नॅनोमीटर.
हवे असेल ना, हे बघा, हे इथे मिस्टेक होता का नाही, सो सरळ हवे असेल तर या युनिट कन्व्हर्जनचा रट्टा मारा. ऍक्च्युली मी जनरली सजेस्ट नाही करत रट्टा मारणं, बट युनिट कन्व्हर्जन मध्ये चुका नाही होता का मग. येस येस, प्रॅक्टिसने नक्कीच होऊन जाईल. विथ प्रॅक्टिस तुमचं ते होऊन जाईल, बट ते रुटीन मध्ये असली पाहिजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशी करायची, तुम्ही जस्ट काहीतरी नंबर घेऊन टाकायचा, एखादा नंबर घ्यायचा. ओके, नंबर घ्यायचा काहीतरी आणि तुम्हाला हवे ते युनिट घ्यायचं आणि कन्वर्ट करून टाकायचं. आता क्रॉस चेक कसं करणार, क्रॉस चेक, अरे गुगल आहे ना, गुगल बाकीच्या कशा कशासाठी युज करतात, तसं गुगलवर टाकून द्यायचं, हे तू हे काय येतंय, आन्सर मिळून जातं. ऑर सेकंड ऑप्शन पण असतो, फ्रेंड्स मध्ये करायचं, एकाने दुसऱ्याला द्यायचं, दुसऱ्याने पहिल्याला द्यायचं, असं देऊन काहीतरी सॉल्व्हिंग करायचं. कन्व्हर्जन मध्ये मिस्टेक करू नका फक्त. आणि इन केस स्टील इफ यू आर नॉट क्लिअर अबाउट कन्व्हर्जन, देन आत्ताच सांगा. ठीक आहे, मी अगेन रिपीट करतो की मी कन्सिडर करून चाललोय की तुमचं कन्व्हर्जन वगैरे तुम्हाला येतं. आणि कन्व्हर्जन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या तुम्ही पहिल्या केल्या होत्या. कधी, फर्स्ट लेसन मध्ये, फर्स्ट लेसनच्या गोष्टी आहेत त्या, बेसिक गोष्टी आहेत, सो त्या होपफुली येत असतील. आता ते मला नाही माहिती तुम्ही काय करता सर. ठीक आहे, चला एक अजून एक क्वेश्चन देतो. वी हॅव न्यू इक्वल टू सिक्स घेऊ. सिक्स इंटू 10⁻12 पर सेकंड. फाइंड करायचं लॅम्बडा अँड न्यू बार. लॅम्बडा अगेन इन नॅनोमीटर, न्यू बार इन सेंटीमीटर इनवर्स. हे मी हेच युनिट का घेतोय, अगेन मी रिपीट करेन, हेच का घेतोय मी पर सेकंड, न्यू नॅनोमीटर, सेंटीमीटर इनवर्स का घेतोय, कॉज आपल्याला ते पुढे लागणार आहे. जे काय पुढे शिकायचंय त्याच्यावर बेस, तर त्या केसमध्ये आपल्याला हे ह्याच युनिट मध्ये लागणार आहे. ओके, आता थोडीफार जरा रेंज कमी करा, मगाशी जरा खूपच मोठी रेंज होती आन्सर्सची. थोडेफार रेंज मध्ये आन्सर येऊ देत आणि ट्राय करा आन्सर करायचं. अनलेस अँड अंटिल यू सेंड आन्सर, मला समजणार नाही की तुम्हाला आलंय की नाही आलंय. चुकू देत, काही होत नाही. पहिला क्वेश्चन ऑल द टाइम करेक्ट आलाच पाहिजे असं काही नसतं. आपला एंड रिझल्ट चांगला असला पाहिजे. सो काही चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ट्राय करा. जरी चुकत असेल तरी रिपीटेडली ट्राय करा. Okay, we have first answer. Correct है. दिवेश चेक कर परत एकदा. ओके, हळूहळू अशी रेंज वाढू लागली आता. मी तुम्हाला, कारण तुम्हाला इनिशियल नंबर तर तुम्हाला पण माहिती, त्यामुळे मला ते सांगायची गरज नाही. स्वतः आपली रेंज जी आहे ना, 10⁻4 पासून 10⁻−12 पर्यंत चालली. आन्सरची रेंज 10⁻16 ची.
ओके ओके. मॅडम मी आता कोणाचं करेक्ट रॉंग असं काही सांगत नाही, तुम्ही आन्सर करा, आपण बघूया काय करेक्ट आहे काय रॉंग आहे ते. नाही रे दिवेश, तुझं पहिलं आन्सरच चुकलं आहे गेस, सो सेकंड आन्सर पण रॉंगच जाईल. ओके, रेंज आता अजून वाढली. 10⁻17 to 10⁻−12. ठीक आहे, हे एक्झाम्पल लेट्स से थोडस स्लो डाऊन करतो वाटलं हवे असेल तर. बघा रे, फॉर्म्युला काय आपल्याकडे, न्यू इज इक्वल टू सी बाय लॅमडा, और हाच फॉर्म्युला असा लिहू शकतो ना, लॅमडा इज इक्वल टू सी बाय न्यू. ठीक आहे, सी आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता तुम्हाला हवे तर कन्व्हर्जन डिरेक्टली इथे पण करू शकतो आपण. इफ यू वॉन्ट वी कॅन डिरेक्टली कन्वर्ट. मीटर पर सेकंड आहे ना, मीटर पर सेकंडला आपण नॅनोमीटर पर सेकंड करू. काय होणार आहे इथे, काय येणार, मीटर टू नॅनोमीटर करतोय, सो काय यायला पाहिजे, एनीवन? 10⁻9. 10⁻9. 10⁻9. So 10⁻9 nanometer per second divided by as you Minus- जे काय घेऊन 6 × 10⁻12. करेक्ट. तर 3/6 आन्सर तर सगळ्यांना येतं. 3/6.5 सगळ्यांनी बरोबर काढले, बट पॉवर मध्ये घोळ करतात. 8, 9 आणि हे जे 12 आहे डिनॉमिनेटर मध्ये आहेत. बघा हा रूल लक्षात ठेवा, a⁻1/a⁻x असेल तर दॅट बिकम्स a⁻−x. पॉवर जेव्हा तुम्ही न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर और डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर जाताय ना, तेव्हा पॉवरचा फक्त साइन चेंज करायचं आहे तुम्हाला. सो इथे काय होणार, ही पॉवर जी आहे ना ती निगेटिव्ह होऊन जाणार. करेक्ट. सो 10⁻8 × 10⁻9 × 10⁻−12. आता व्हेनेवर यू हॅव सेम बेस आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं, तेव्हा काय करतो आपण, पॉवरची ऍडिशन करतो. सो यू जस्ट हॅव टू ऍड 0.5 × 10⁻8 + 9 - 12. 8 + 9 किती येणार आहेत, 8 + 9 विल बी 17. 17 - 12 इज 10⁻5 नॅनोमीटर. बघा ना इथे हा पर सेकंड होता, सो पर सेकंड आणि धिस पर सेकंड विल गेट कॅन्सल, उरला नॅनोमीटर फक्त. 0.5 × 10⁻5. आता व्हेनेवर यू वॉन्ट टू शिफ्ट डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंटची शिफ्टिंग करणं कसं करायची असते, डेसिमल पॉइंट शिफ्ट लेफ्ट और राईटला जेव्हा करतोय, व्हेनेवर यू शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट, जेव्हा तुम्ही लेफ्टला करता ना, लेफ्टला करता तेव्हा काय करतो रे आपण, लेफ्टला करतो तेव्हा ऍड करायचं, राईटला करतो तेव्हा सबट्रॅक्ट करायचं. काय ऍड काय सबट्रॅक्ट, जेवढे डेसिमल पॉइंट शिफ्ट केलेत तेवढं ते पॉवर मध्ये ऍड और सबट्रॅक्ट करायचं. ठीक आहे. आता इथे कुठे करायचे आपल्याला, राईटला शिफ्ट करायचे, राईटला शिफ्ट करायचे. सो एक मी डेसिमल पॉइंट राईटला शिफ्ट केला, सो काय करणार, तेवढे मायनस करायचं. 10⁻5 - 1 दॅट विल बिकम 10⁻4 नॅनोमीटर. 5 × 10⁻4 नॅनोमीटर. बघा आता ह्यांनी ज्यांनी हे वेगवेगळे आन्सर काढले, मी थोडं जरा जास्त इलॅबोरेट करायचा ट्राय केलंय ह्या क्वेश्चन मध्ये. सो बघा काय कुठे मिस्टेक होते, काय एक्झॅक्टली कुठे रॉंग जाते तुमचं. सर 10⁻9 ने मल्टिप्लाय कवर केलं 10⁻9 नॅनोमीटर. पण आपल्याला नॅनोमीटर मध्ये पाहिजे ना रे आन्सर. आन्सर कशामध्ये काढतोय, नॅनोमीटर मध्ये काढतोय. नाउ सर यू मी ते नो, -9 घेतलं. हे बघा तेच मी परत रिपीट करतो सेम गोष्ट, की युनिट बघा, युनिट कुठून कुठे जात आहे, कोणाकडून कोणाकडे जायचंय त्यानुसार डिसाइड करायचं. स्मॉलर युनिट टू ग्रेटर युनिट और ग्रेटर युनिट टू स्मॉलर युनिट. मीटर आणि नॅनोमीटर, कोणते युनिट छोटं कोणते युनिट मोठं आहे तुम्हीच सांगा मला. मीटर मोठं आहे. मीटर मोठं आहे की नाही. सो जे युनिट छोटे आहे ना, जे युनिट छोटा आहे ना त्याचा नंबर मोठा असला पाहिजे. आता बघा मग 10⁻−9 आणि 10⁻9 कोण मोठा दिसतो, 1 पेक्षा 1च्या तरच कम्पॅरिझन. इक्वल होईल.
करेक्ट. सो 10⁹ मोठा आहे की नाही, मग ते काय आलं पाहिजे, 10⁹ आला पाहिजे. हे सिम्पल आहे, एवढं तर लक्षात ठेवू शकता तुम्ही की स्मॉलर युनिट म्हटलं की नंबर शुड बी ग्रेटर. एवढं सिम्पल लॉजिक लक्षात ठेवणार का, तेवढं लक्षात ठेवा. मग मग तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला आहे ना हा 9 माहितीये, दॅट आय नो. नॅनो म्हटलं की तिथं 9 असतो हे तुम्हाला माहितीये, बट मग ते प्लस आणि मायनस मध्ये कन्फ्युज होता. सो कसं लक्षात ठेवायचं, युनिट आणि नंबर ह्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. छोटा युनिट घेतला नंबर मोठा, मोठा युनिट घेतला नंबर छोटा. कधी पण अप्लाय होणार आहे, कधी पण अप्लाय होणार. बघा आता मीटर टू मायक्रोमीटर करू. ओके, से मीटर टू मायक्रोमीटर करतोय, 1 मीटर टू मायक्रोमीटर करताय ना, युनिट छोटं होत आहे ना, सो काय आला पाहिजे, पॉझिटिव्ह आला पाहिजे. व्हेरस तेच जर तुम्ही उलट केलं, मायक्रोमीटर टू मीटर, स्मॉलर युनिट टू ग्रेटर युनिट जात आहे, सो नंबर काय असला पाहिजे, छोटा असला पाहिजे. आता तुम्हाला हे माहितीये 6 आहे, मायक्रोसाठी 6 आहे, पण मग नंबर काय पाहिजे आपल्याला, छोटा पाहिजे की नाही. सो रेज टू निगेटिव्ह पॉवर आली पाहिजे. समजतंय का, हे सिम्पल लॉजिक लक्षात राहील का ह्याच्या पुढे तुम्हाला. येस सर. आपण लॉजिकली पण करू शकतो. हेच लॉजिकली करूच शकता, बट स्टील आता लॉजिक मध्ये मिस्टेक होत आहेत, तर मग हे अप्लाय करा. ठीक आहे, सो दॅट ही मिस्टेक नको व्हायला, ह्या मिस्टेक नको व्हायला. कारण ही रेंज खूपच मोठी आहे रे, 10⁵, 6, 7 पर्यंत आन्सर देत आहे, तर एक वेळ विचार करू आपण, बट ही रेंज जरा खूपच मोठी. ठीक आहे, हे करेक्ट आन्सर आहे, आणि तिथून तुम्ही किती लांब पर्यंत जाताय त्या रेंज मध्ये. कन्व्हर्जन मध्ये नका चुका करू, कन्व्हर्जन जमले पाहिजेत आता आपल्याला. स्टील इन केस असेल कन्व्हर्जन मध्ये प्रॉब्लेम येत असेल, नका लाजू बिजू नका, इथे लाजण्यासाठी तुम्ही आलेला नाहीये. त्यामुळे बिंदास सांगा, सर नाही जमत आहे तर नाही जमत आहे. काही नसेल जमत तर बघा कोणती स्टेप मध्ये प्रॉब्लेम येतोय, विचारा, रिपीट करू आपण. बट अनलेस अँड अंटिल यू आस्क, मला नाही समजणार तुम्हाला काय नाही समजलं ते. ठीक आहे. ओके, इथे अजून एक फाईन करायचं आपल्याला, न्यू बार पण फाईन करायचं की नाही. न्यू बार, सो न्यू बार काय येणार आहे, 1/λ. लॅमडा आता आलेला आहे आपल्याकडे, सो 1/5 इंटू 10⁴ इंटू काय येणार आहे आता, नॅनोमीटर टू सेंटीमीटर जातोय आपण. नॅनोमीटर टू सेंटीमीटर, आपल्याला एवढं माहिती आहे आता, नॅनोमीटर टू सेंटीमीटर मध्ये आहे ना 7 हा नंबर येणार आहे, 7 येणार आहे. ठीक आहे, तर नॅनोमीटर टू सेंटीमीटर चाललाय, स्मॉलर युनिट टू ग्रेटर युनिट और ग्रेटर टू स्मॉलर. अरे बोला. स्मॉलर. स्मॉलर टू ग्रेटर. तर स्मॉलर टू -7 येणार. ग्रेटर, 10⁻² काय आला तर पाहिजे, -7 येणार. -7. व्हेरी गुड, -7. सो -7 सेंटीमीटर. काय बनणार आहे मग, 1/5 इंटू 10⁴ आणि -7 विल बिकम -3. -3 वर घेऊन गेलो की ते काय बनणार आहे, 10⁻3. करेक्ट, 10⁻3 सेंटीमीटर इनवर्स, विच विल बी 10⁻3 लाच आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो ना रे, 10 इंटू 10⁻². सो 10/5 इज 2 इंटू 10⁻² सेंटीमीटर 200. which is 200 सेंटीमीटर इनवर्स. येत आहे का लक्षात. इथे पण भली मोठी रेंज होती, म्हणजे ती एक्सपेक्टेडच आहे. जर तुम्ही लॅमडा रॉंग जातोय तर ते इथे पण रॉंगच जाणार आहे. सो आजचा होमवर्क म्हणून जरा थोडेफार एक्झाम्पल घ्या, ट्राय करा सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, प्रत्येकाने ट्राय करा आणि ग्रुपवर आन्सर सेंड करा, ज्या ग्रुपवर प्रेझेंट आहात त्या ग्रुपवर. न्यू बार अँड लॅमडा. तर देताना मी हे इन पर सेकंड, this will be in centimeter inverse and this will be in nanometer असंच देणार आहे. तुम्हाला हा कलर नीट दिसतो ना रे, थोडासा लाईट. सर हा कलर चेंज करा. थोडा लाईट होता. ओके, व्हाईटच घे. ब्ल्यू इज बेटर. नको सर. ब्ल्यू मध्ये हा कलर बेटर आहे का बघा, हा वाला. तर नाही तर थिकनेस Red घे ना. कमी दिसतंय. थिकनेस सर पहिलाच ठीक आहे. पहिलाच हा. ठीक आहे सर. आता सर पहिला ठीक आहे.
हा वाला. थोडी थिकनेस वाटल्यास वाढवा. हा. हा वाला जास्त चांगला आहे. हा सर, हा त्याचा चांगला आहे. हो. चला मग ह्याच्यात आता मी तुम्हाला सांगतो. न्यू घ्यायचंय. तुम्ही सांगता का काही नंबर? आपण ते घेऊन टाकू. हा. 600. थोडे पॉवर मध्येच देतो. ब्ल्यू मध्ये करायचं होतं. 6 into 10 raised to 20 per second. एवढी हाय? हा ट्राय करा ना. थोडी आपल्याला एक्झॅक्ट म्हणजे तसंच पाहिजे. 1000. This has 2000. 100. 2500. 1.8 into 10 raised to 10. पास एवढे की द्यायचे अजून? खूप झाले असतील एवढेच ना. Tomorrow we will study about 2 experiments. 2 experiments about the particle nature त्याच्याबद्दल स्टडी करू, की ज्याच्यावर विच इज काइंड ऑफ फेवरेट टॉपिक ऑफ जेई एक्झाम असं म्हणू शकतो, ज्याच्यावर बेस्ड जनरली क्वेश्चन्स असतात. Photoelectric effect and black body radiation. Not on black body radiation but photoelectric effect वरून मोस्टली क्वेश्चन तिथून बनतात खूप सारे. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा तर स्क्रीनशॉट घ्या, कसंही घ्या, फक्त सॉल्व करा. सॉल्व करणे इम्पॉर्टंट आहे. तर न्यू बारचं युनिट सेंटीमीटर रेज टू -1 आहे, म्हणजे पर सेंटीमीटर मध्ये जेवढं हे आहे तेच ना त्याचं मिनिंग? हा पर सेंटीमीटर मध्ये ते व्हॅल्यू. बाय द वे उद्यापासून आहे ना, आय होप तुम्ही ग्रुप वगैरे जॉईन केलाय. मी ऑनलाईन मुलांसाठी सांगतोय, कारण ते सीएमएस वाल्यांना मिळून जाईल लिंक. म्हणजे ऑनलाईनचे स्टुडंट्स आहेत तर त्यांनी 2 ग्रुप, म्हणजे माझ्याकडे आता 2 ग्रुप आहेत. एक आहे मॅट्रिक्स जेई ऍस्पायरंट म्हणून, आणि सेकंड वन आहे, सेकंडचं नाव काय, कुठे गेला फोन? सेकंड वन इज 11th MSA जेई ऍडव्हान्स. ठीक आहे. सो होपफुली त्यापैकी, त्या 2 ग्रुप पैकी कोणता तरी ग्रुप जॉईन केलाय जे ऑनलाईन मध्ये आहेत त्यांनी. बिकॉज उद्यापासून तुम्हाला मॅथ्ससाठी आणि केमिस्ट्रीसाठी वेगळी लिंक मिळेल. सो टुमॉरो ऑनवर्ड्स आय विल सेंड अ डिफरंट लिंक फॉर केमिस्ट्री, जी की मी त्या ग्रुपवर सेंड करेन. आता जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या ग्रुपमध्ये असाल तर नक्की तो ग्रुप जॉईन करा. ठीक आहे. इन केस अमन सरांना नाही जमलं मेसेज करायला, त्यांनी ऍड नाही केलं, तर मला मेसेज करा. होपफुली माझा नंबर तरी असेल सगळ्यांकडे आता. सो मला मेसेज करा, मी ऍड करतो मग त्या ग्रुपमध्ये. फक्त जॉईन करा, कॉज उद्या 8 वाजता यू विल गेट डिफरंट लिंक. मॅथ्स झाल्यानंतर तुम्हाला ती लिंक लिव्ह करून केमिस्ट्रीसाठी दुसऱ्या लिंकला जॉईन करायचंय. ओके. सो बाय देन, भेटू उद्या.